थांबवतो आणि मला समजून घेतल्याबद्दल बीएससी फर्स्ट इयर सुंदर शब्दांमध्ये गोपालने आपले विचार व्यक्त केले. त्याच्या अपेक्षानुसार सभागृह भरलेलं जरी नसलं तरी त्याच्या विचारांनी मात्र सगळ्यांना विचार करायला नक्कीच भाग पाडलं. त्याला बघून असं म्हणावंसं वाटलं, छाटले तरी पंख माझे पुन्हा उडेल मी, छाटले तरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी चिंता नाही. एका काळाबाजूला गोपाल. यानंतर पुढचा स्पर्धक आहे आदिल मुकलवार. त्याला मी विचारपीठावर आमंत्रित करतो. त्याचं सुद्धा काळावर स्वागत करूया. माफ करा, आपल्या व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निकम मॅडम यांचं स्वागत डॉक्टर नल्ले मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर आदिल त्याला शिवराय विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आदित्य मुकलवार. मी बीए सेकंड इयरचा विद्यार्थी आहे आणि आपल्या महाविद्यालयातल्या एसएससी युनिट मध्ये सक्रिय कॅडेट आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारतीय समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. जसे शिक्षण क्षेत्र असेल, भारतीय संविधानिक चळवळ असेल, भारतीय स्वातंत्र्य चळवळ असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. परंतु मी त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रामधल्या कार्याला पाठिंबा देणार, म्हणजे त्याचा पाठपुरावा करणार. त्यामध्ये म्हणजे भारताचे प्रथम कृषी मंत्री म्हणून आणि भारतीय कृषी क्षेत्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांनी कृषी क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली आणि त्या क्रांतीच्या आधारे त्यांनी कृषी क्षेत्राला एक नवीन वाटचाल दिली, ती म्हणजे विकासाची. जर एखाद्या व्यक्तीला जर एखादा नवीन उद्योग सुरू करायचा असला त्याच्यासमोर अत्यंत असे कठीण प्रसंग येतात, काही वेळा आर्थिक प्रसंग वगैरे. तसेच काही प्रसंग माननीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या समोरही आलेले, कारण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या कृषी मंत्रालयाचे कारभार त्यांच्याकडे दिले होते. त्यांनी त्या क्षेत्राचे नेतृत्व केले आणि फक्त नेतृत्वच न करता त्यांनी अत्यंत असे महत्त्वाचे बदल घडवून आणले. त्यामध्ये म्हणजे एक कृषी शिक्षण आणि संवर्धन असे त्यांनी त्याला पाठबळ केले. तसेच भारतामध्ये विविध फायदा होता त्या कार्यकाळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अशा विविध अशा योजना राबवल्या. त्या योजनांमध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे सिंचन विकास योजना. या सिंचन विकास योजनेअंतर्गत भारतामध्ये जवळजवळ जे छोटे तलाव होते किंवा ज्या नद्या होत्या त्या नद्यांवर त्यांनी बंधारे बांधून शेतकऱ्यांना मुबलक असे पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त पाणी न पुरवता ज्या शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती थोडीफार खालावलेली असती त्यांनी त्यांना सिंचन पाईप वाटण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि त्यानंतरच सिंचन पाईप वाटण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना एक आणखी योजना त्यांनी राबवली. आज तुम्ही पाहू शकता भारतामध्ये कृषी क्षेत्राचा वाटाही बाकीच्या क्षेत्रांपेक्षा चांगलाच आहे. त्यांना आजही असं शेतकऱ्यांना भरपूर अशा प्रसंगी त्यांना सहन करावं लागतं, अवघड परिस्थिती प्रसंगी. कारण प्राकृतिक जे परिस्थिती येते भारतावरती त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी विमा योजना त्या काळात राबवली होती आणि त्या योजनेअंतर्गत परंपरागत आजही भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि जी कृषी असते, जी शेती असते त्याच्यासाठी विमा आजही ठरवला जातो आणि ती योजना आजही सुरू आहे. त्या काळामध्ये पंजाबराव देशमुख यांच्यासमोरही खूप असे कठीण परिस्थिती होत्या. मी सांगितल्याप्रमाणे जसं एखाद्या नवीन उद्योजकासमोर जसं परिस्थिती असते तसं भारत नुकता स्वतंत्र झाल्यामुळे यांच्यासमोरही परिस्थिती होती. ती म्हणजे केंद्राकडून जी आर्थिक मदत भेटली ती खूप कमी प्रमाणात होती आणि त्यातल्या त्यात भारतीय शेतकऱ्यांमध्ये शिक्षणाचा अभाव होता. ती परिस्थिती आजही आहे. जास्तीत जास्त शेतकरी इथं अशिक्षित असतात किंवा कमी शिक्षित असतात. ही त्यावेळेची एक प्रमुख समस्या होती आणि त्या समस्येमुळे शेतकरी आजही थोडंफार मागास आहे. आणि आणखी समस्या